आज तर तुमचा भाऊ शहीदच झाला. काय करा, जिथं जावं तिथं पनोती मागत आहे आपल्या. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वाकड्या तिकड्या ब्लॉग मध्ये. आणि 365 दिवसाच्या चॅलेंज मधला आजचा आपला 33वा दिवस आहे. मित्रांनो, आपण आलतो मस्तपैकी कुटाराची टाली भरायला. आजचा ब्लॉग थोडासा वेगळा राहणार आहे, म्हणून आजच्या ब्लॉगचं नाव ठेवता कुटार ब्लॉग. मस्तपैकी 440च्या स्पीड आपण कुटाराची टाली पण भरली. घरी जातच होतो की तेवढ्यात ती चप्पल तुटली. खरंच रे बापा, आज पनोतीच आहे माग. हे आहेत आपले बबन दादा. मस्तपैकी आपण गावात आलतो आणि कुटाराच्या जागेवर आपण टाकून दिलं. तेवढं कुटार टाकून घरी आलो जेवण्यासाठी. मस्तपैकी जेवण घेऊन झालो. मित्राकडे आलो. मित्र काय मस्तपैकी काम करत होता. ऊनले तपत होतो म्हणून आपण आलो आता फुल तयारीत. आता निघालो आपण कुटाराची दुसरी टाली आणाय. थोड्याच वेळात कुटाराची दुसरी पण टाली भरली. आणि ऊन तर आज एकदम भयानक तपत होतं. त्याच्यातनीच आम्ही प्यायला पाणी नव्हतं आणलं. एक तर प्यायला पाणी पण नव्हतं आणलं, त्यातनी आमच्या सर्वांना लेस आणा लागला. आता काय करा, कुठून ना कुठून तर जुगाड लावाच लागल. त्याच्यासाठी निघालो आपण पाणी प्यायला हिरीकडे जाण्यासाठी. आणि थोड्याच वेळात पाणी प्यायच्या नादात तुमचा भाऊ चालता चालता शहीद झाला. जाऊ दे, आता तुमचा भाऊ शहीद झाला का काय पण हो, आता पाणी पियायचं म्हणजे पियायचं. थोड्याच वेळामध्ये विहिरीपाशी आलो आणि मोटर चालू केली आणि पाणी पिलं तेव्हा मनाला शांती भेटली. मस्तपैकी पाणी गिनी पिऊन आता निघालो आपण घरी जाण्यास. थोड्याच वेळात गावामध्ये येऊन कुटाराच्या जागेवर टाकून दिलं. थोड्याच वेळात 440च्या स्पीडनं आपण घरी आलो आणि झालो मस्तपैकी फ्रेश. मित्रांनो, आपला वाकड्या तिकडा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि जाता जाता एकदा आपल्या पेजला फॉलो पण करून घ्या.